मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. नवी मुंबई उल्वे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुदलाचे C-295 आणि सुखोई 30 या विमानांच्या यशस्वी लँडिंग नंतर आज पहिले प्रवासी विमान उतरले आहे. सुरक्षा प्राधिकरणाचे परीक्षण अधिकाऱ्यांसह दिल्लीहून पहिले विमान लँडिंग झाले. त्यानंतर तेच परीक्षण अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतून उडणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवासी वाहतूक विमानातून प्रवासी करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहे. यशस्वी लँडिंग नंतर विमानाला वॉटर कॅनलची सलामी दिली. आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, ज्याची आपण बरेच वर्षापासून वाट पाहत आहोत, त्याच्या आज या ठिकाणी कमर्शियल फ्लाईटची ट्रायल लँडिंग झालेली आहे. आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण डिफेन्सचा C-130 प्लेन लँड केला. आपला एअरपोर्टचा जो रनवे आहे तो पूर्णपणे 3700 मीटरच्या पूर्णपणे सज्ज आहे, तयार आहे. त्याचा एक चाचणी म्हणून सुरुवातीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विमानाने त्याला फ्लाईट प्रोसिजरचा पूर्ण केला आणि त्याच्यानंतर कमर्शियल फ्लाईटच्या इंडिगोच्या या सक्सेसफुल या ठिकाणी लँडिंग झालेली आहे. याच्यावर ते स्पष्टच आहे की आपण एअरपोर्ट आपला सर्व गोष्टीने आपल्या या ठिकाणी सज्ज आहे. सो आता हे जो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, जो याचा कॅपॅसिटी जो जुना एअरपोर्ट आपला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्यापेक्षा दुप्पट आहे आणि मला वाटतो की हे लवकरच आपण लोकांसाठी कमर्शियल फ्लाईटसाठी उघडा केला जाणार आहे. या ठिकाणी आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी 4 टर्मिनल आहे. टोटल कॅपॅसिटी जर बघितली तर 90 मिलियन पॅसेंजर पर एनम म्हणजे 9 करोड पॅसेंजर पर वर्षी एवढी क्षमता आहे. जो प्रेझेंट जो एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्यापेक्षा दुप्पटच आहे. आपण टप्प्याटप्प्याने डेव्हलप करणारच आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये ज्याची कॅपॅसिटी 2 करोड पॅसेंजर पर एनम असणारच आहे, त्याच्या आपण 17 एप्रिल आपण हे डेट ठेवण्यात आलेली आहे. ज्यात 17 एप्रिल पर्यंत आपला तो एअरपोर्ट टर्मिनल बिल्डिंग आहे, रनवे आहे, लाइटिंग सिस्टम आहे, इतर फील्डची सर्व गोष्टी आहे. तर 17 एप्रिल आता एक बघा, आपण या ठिकाणी कामाकन गेल्या 8-10 दिवसामध्ये जर 8-10 महिन्यामध्ये बघितलं, एअरपोर्टच्या फार प्रमाणामध्ये गती आलेली आहे. या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी होती, ते सर्व अडचणी दूर करून आपल्या माहितीसाठी C-130 डिफेन्स प्लेनची लँडिंग केली, कमर्शियल प्लेनची लँडिंग केली, रनवे तयार आहे, टर्मिनल बिल्डिंग आपल्या समोर दिसत आहे. जवळजवळ एक 83-84% काम झालेलं आहे. मला वाटतं आपण सर्व सकारात्मक दृष्टिकोनाने पाहूया. निश्चितपणे वेळेवर या ठिकाणी एअरपोर्टचं कमर्शियल ऑपरेशन सुरू होईल. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.